ओके. सो टास्क काय आहे की इथे माझ्या जशा 3 टॅब आहे. हे बुटस्ट्रॅपवरनंच उचललाय मी. बुटस्ट्रॅपवरती समजा तुम्ही गेलं तर तिथे नॅव म्हणून आहे. तिथे तुम्हाला हे सेम स्ट्रक्चर भेटेल. सो ज्या टॅबवर मी क्लिक करेल त्याचा UI दिसला पाहिजे. म्हणजे एखादी फॉर्म असतो ज्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. लेट्स से 50 ते 60 फील्ड आहेत किंवा 20-30 जरी असतील तरी आपण काय करतो, ग्रुप करतो फॉर्म. म्हणजे बेसिक डिटेल ह्या टॅबमध्ये दिसतील, प्रोजेक्ट डिटेल ह्या टॅबमध्ये, फॅमिली डिटेल ह्या टॅबमध्ये, म्हणजे सिनॅरिओ काही असेल. पण सिनॅरिओ काही आहे की ज्या टॅबवर मी क्लिक करेल त्याचाच डिव दिसला पाहिजे आणि दुसरा हाईट झाला पाहिजे. म्हणजे ॲट अ टाइम एकच खाली जो एलिमेंट आहे तोच दिसला पाहिजे. सोबत आपल्याला हे जे दिसतंय बघा, बेसिक डिटेल कसं ऍक्टिव्ह सारखं दिसतंय. आता हे कशामुळे दिसतंय? सो एक ऍक्टिव्ह क्लास आहे त्याला. हे बघा, हा साधा स्ट्रक्चर आहे तो ULLI वाला. हे ऍक्टिव्ह क्लास ज्याला असेल तो असा ऍक्टिव्ह सारखा दिसतो. बघा आता मी बेसिक डिटेल प्रोजेक्ट डिटेलला लावलंय. सर वॉइस ब्रेक होतोय. बरोबर? एकच मिनिट. वॉइस ब्रेक. आता येतो आवाज क्लिअर? हा सर. ओके. सो बघा मी आता दुसऱ्या टॅबला तो ऍक्टिव्ह क्लास लावला तर बघा दुसरी ॲज अ सिलेक्टेड दिसतंय. सो आपल्याला आता 2-3 गोष्टी करायच्या आहे. म्हणजे मी ज्या टॅबवर क्लिक करेल एक तर त्याला ऍक्टिव्ह क्लास लागला पाहिजे. मी हे म्हणजे हे असं ऍक्टिव्हेटेड सारखं दिसेल आणि तोच UI दाखवायचं पण आहे. आता HTML बघा कोड कसा आहे आपला. हे जे वरची UL आहे हे म्हणजे वरच्या टॅब्स आणि खाली मी एक डिव बनवला आणि त्या डिव मध्ये माझे 3 डिव्स आहेत. दिसतंय? आता ॲट अ टाइम काय करायचं आपल्याला, एकच कोणता तरी डिव दिसला पाहिजे. जसा आता याला आपण काय म्हणूया, बेसिक बेसिक डिव नाव देऊया. दुसऱ्याला प्रोजेक्ट डिव. मी जस्ट एक सिनॅरिओ घेतोय पण असा सिनॅरिओ म्हणजे मल्टिपल काहीतरी गोष्टी आणि क्लिकवर काहीतरी तुम्हाला एक दाखवायचं हे सिनॅरिओ आहे. आपण एक्झाम्पल घेतलं टॅबचं. प्रोजेक्ट डिव आणि फॅमिली डिव. म्हणजे असं कुठंच जरी रिक्वायरमेंट आली तर तुमचं लॉजिक काय असलं पाहिजे. ओके. आता सिम्पली काय करायचं आपल्याला, प्रत्येक क्लिकवर लेट्स से मी समजा ह्या वर क्लिक केलं, ह्या अँकर टॅगवर प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं तर मला काय करायचं आहे, हा डिव फक्त माझा दिसला पाहिजे, बाकी 2 हाईट झाले पाहिजे. याच्यावर क्लिक केलं तर हा हाईट झाला पाहिजे, हा हाईट झाला पाहिजे आणि हाच दिसला पाहिजे. आणि ज्याला क्लिक करेल त्याला ऍक्टिव्ह हा क्लास पण लावायचा आहे. ओके. आता एकदम बेसिक अप्रोच बघूया. सो याला मी पहिले ऑन क्लिक लिहितो. सेट सिलेक्टेड टॅब. ओके. आता मी काय करू शकतो बघा, आपल्याकडे 3 टॅब आहेत. तर एक तर मी काय करू शकतो, 3 वेगवेगळे फंक्शन लिहू शकतो. सेट फॅमिली करूया, मग इकडे सेट प्रोजेक्ट करूया आणि हा लास्टवाला असेल फॅमिली. हा बेसिक असेल पहिला. बरोबर. माझ्याकडे 3 टॅब आहे, तर 3 टॅबवर मी असे 3 वेगवेगळे फंक्शन लिहू शकतो. किंवा हे सेम काम मी एका फंक्शनमध्ये पण करू शकतो. फक्त काय करेल, सेम फंक्शन ठेवेल, फक्त पॅरामीटर पाठवेल की हा कोणत्या टॅबवरून क्लिक झाला. ओके. सो आपण एका फंक्शन सोबत करूया. आता इथे मी फंक्शन बनवतो. फंक्शन सेट सिलेक्टेड ऑन टॅब चेंज करूया. फंक्शनचं नाव ऑन टॅब चेंज. राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट एंटर. ठीक आहे. आता हा असा फंक्शन असेल ज्याला पॅरामीटर येईल की कोणती टॅब सिलेक्ट केली आहे. सो याला म्हणूया टॅब नेम. आता हा एक फंक्शन आपण तिन्ही फंक्शनवर कॉल करूया. तिन्ही टॅबवर कॉल करूया. फक्त काय करायचं, सगळीकडून आपल्याला पॅरामीटर पाठवायचा आहे वेगवेगळा. इथे म्हणूया बेसिक, इथे म्हणूया प्रोजेक्ट, इथे म्हणूया फॅमिली. म्हणजे एकच फंक्शन मी तिन्ही याच्यावरून कॉल केला. फक्त म्हणजे 3 वेगवेगळे फंक्शन न बनवता मी काय केलं, एकच फंक्शन कॉल केला, पॅरामीटर टाकला. सो बघा पॅरामीटर तुम्ही किती चांगल्या प्रकारे यूज करू शकता. म्हणजे 3 फंक्शन लिहिण्याचं काम तुमचं वाचवलं फक्त एकाच फंक्शनमध्ये पॅरामीटर ठेवल्यामुळे. ओके. आता तिन्ही टॅबवर आपला फंक्शन कॉल होणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या टॅबवर मी क्लिक केला आहे, ओके, त्या टॅबला पहिली गोष्ट मला तो ऍक्टिव्ह क्लास लावायचा आहे. हा जो ऍक्टिव्ह क्लास आहे हा मला लावायचा आहे. सो आता बघा मी इथे तुम्हाला धिस म्हणजे काय असतं ते सांगतो. THIS
हे धिस म्हणजे काय असतं ते आता तुम्हाला समजेल. आता समजा मी प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं आणि इथे मी कुठे आहे, या फंक्शनच्या आतमध्ये, आणि इथे समजा मी धिस लिहितो फक्त आता. अरे यार, धिस नाही काम करणार, इथे विंडोजला पॉइंट करेल हा. ठीक आहे, मी इथे इव्हेंट पाठवतो, सेकंड पॅरामीटर पाठवतो इव्हेंट, याला म्हणूया डॉलर. ठीक आहे, किंवा याला फर्स्ट पॅरामीटर ठेवावं लागेल. लिहू द्या, मग एक्सप्लेन करतो मी, मग समजेल. आणि हे का बरं करतोय ते पण समजेल मग. आणि इथे इव्हेंट कॉमा. ठीक आहे, आता समजा मी प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं, सो माझा फंक्शन कॉल झाला. फंक्शन कॉल नाही झाला, एरर आलाय काहीतरी. डॉलर इव्हेंट इज नॉट डिफाईन्ड म्हणतो, का बरं? सर बेसिकच्या इथे स्पेलिंग मिस्टेक येतो. नाही नाही, इव्हेंट नाही भेटत आहे त्याला. जावास्क्रिप्टमध्ये इव्हेंट कसं घेतात, बघूया असं करतं का काय तर. मला काय पाहिजे, तो क्लिक इव्हेंटचा ऑब्जेक्ट पाहिजे. हम्म. फिट का बरं नाही होत आहे, ऑन टॅप चेंज. वर का बरं नाही कॉल होत आहे, एरर पण नाही आहे आता. हम्म, ठीक आहे, इव्हेंटच बंद होतो. आता बघा मी काय केलं, हा फंक्शन कॉल केला, पण हा फंक्शन कॉल करताना इथे मी काहीतरी इव्हेंट लिहिलं. आता बघा, हे इव्हेंट म्हणजे इथे मला काय भेटतंय, इव्हेंट म्हणजे आपला इव्हेंट कोणता आहे, हा जो फंक्शन आहे हा कोणत्या इव्हेंटवरनं कॉल झालाय, क्लिक इव्हेंटवरनं. तर हा जो इव्हेंट असतो ना, त्याचा पूर्ण डेटा भेटतो मला इथे इव्हेंटमध्ये. आणि हा जो फंक्शन आहे हा, तो आता मी कुठे क्लिक केलाय परत एकदा बघा, मी फॅमिली डिटेलवर क्लिक करतोय. आता इव्हेंट डॉट करंट एलिमेंट करतोय मी, करंट टार्गेट. बघा, मी इथे हॉवर केलं तर दिसतंय, म्हणजे हा फंक्शन, या फंक्शनला काय भेटलं, एक इव्हेंट भेटला. इव्हेंट म्हणजे नथिंग बट क्लिक इव्हेंट. कुठून कॉल झाला, तर पूर्ण इव्हेंटचा ऑब्जेक्ट भेटला. सो मी त्याला समजा इव्हेंट डॉट करंट टार्गेट केलं तर बघा, तो म्हणजे हायलाईट होतोय, म्हणजे हा इव्हेंट कुठून कॉल झाला ते माहीत पडलं. बघा, मी कंटिन्यू करतो आणि परत बेसिक डिटेलवर क्लिक करतो. परत मी इव्हेंट डॉट, एक तर इव्हेंट डॉट करंट टार्गेट किंवा इव्हेंट डॉट टार्गेट, दोन्ही सेमच भेटतात. बघा, दिसतंय, म्हणजे हा इव्हेंट कुठून कॉल झाला ते आपल्याला माहीत पडतं. ओके, आता मला पहिली गोष्ट काय करायचं, ते ज्याच्यावर मी क्लिक करतो त्याचं त्या अँकर टॅगला मला ऍक्टिव्ह हा क्लास लावायचा होता. सो मला इव्हेंट डॉट करंट टार्गेट किंवा इव्हेंट डॉट टार्गेटमध्ये मला तो करंट एलिमेंट भेटतोय, राईट. सो त्याला मी काय करू शकतो, क्लास लावू शकतो. सो आता इथे काय करतोय आपण, याला इव्हेंटमध्ये आपल्याला ज्या एलिमेंटवरून आपण हा इव्हेंट ट्रिगर केलाय त्याचा पूर्ण ऑब्जेक्ट भेटतोय, म्हणजे नथिंग बट डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, एलिमेंट सिलेक्शनमध्ये जे होतं. सो इव्हेंट डॉट करंट टार्गेट, वेट काय होतं, करंट टार्गेट डॉट. आता एखाद्या एलिमेंटला जावास्क्रिप्टमध्ये डायनामिक क्लास कसा लावतात, क्लास लिस्ट, क्लास लिस्ट डॉट ऍड, आणि कोणता क्लास ऍड करायचा आहे, ऍक्टिव्ह. ठीक आहे, एवढं चेक करूया की ज्या अँकर टॅगला आपण क्लिक करतो त्याला ऍक्टिव्ह क्लास लागतो की नाही. आता समजा मी प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं. ठीक आहे, इव्हेंट डॉट टार्गेटमध्ये मला तो प्रोजेक्ट भेटला, त्याच्या क्लास लिस्टमध्ये सध्या एकच क्लास आहे, नॅवलिंक. आता मी त्याच्यात ऍड करतो ऍक्टिव्ह. बघा, दिसतंय, झालं सिलेक्टेड, लागला ऍक्टिव्ह क्लास. पण आता याच्यात एक प्रॉब्लेम आहे,
मी समजा फॅमिली डिटेलवर जे क्लिक केलं ना त्याला पण लागेल, म्हणजे मल्टिपल एलिमेंट्सला असं नाही पाहिजे ना, ॲट अ टाइम एकच राहायला पाहिजे, ॲट अ टाइम एकच सिलेक्टेड राहायला पाहिजे. सो त्यासाठी काय करावं लागतं, मग जे बाकीचे एलिमेंट आहे, करंट ज्या ज्या एलिमेंटवर मी आता क्लिक केलंय त्यातला तर लावला मी, पण याच्या आधी काय करावं लागतं, जेवढे सगळे एलिमेंट आहेत ज्यांना हा क्लास आहे, असे सगळे एलिमेंट सिलेक्ट करायचे ज्यांना हा क्लास आहे ना, त्या क्लासमधून आपल्याला ऍक्टिव्ह हा क्लास रिमूव्ह करायचा आहे. ओके. हे करण्याचं अजून एक साधं वे होतं, इफ एल्स करून करू शकत होतं. ह्या प्रत्येक अँकर टॅगला आपण आयडी देऊन इफ एल्स मध्ये करू शकत होतो. हे हार्ड जात आहे समजायला, पॉसिबली हार्डच जात असेल. ठीक आहे, मी पहिलं साधं सांगतो जे तुम्हाला समजेल. आता याला प्रत्येकाला आयडी देऊन देऊया. आयडी हा काय बेसिक साधा वे करूया, म्हणजे समजायला हवा, आधी टास्क कम्प्लीट व्हायला हवा. त्याच्यानंतर प्रोजेक्ट, त्यानंतर फॅमिली. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, टॅब नेम मध्ये हे आता इव्हेंट वगैरे काढून टाकतो मी. हे थोडंसं समजायला हार्ड होईल, म्हणून साधा अप्रोचनी करूया पहिला. ठीक आहे. आता सिम्पली बघा, मी जिथे जिथे इव्हेंट कॉल करतोय तिथे तिथे व्हॅल्यू पाठवतोय. आता व्हॅल्यू पण काय करूया, हेच नाव टाकूया, बेसिक प्रोजेक्ट आणि फॅमिली, म्हणजे जे आयडी आहे तेच मी ॲज अ पॅरामीटर पण पाठवतोय. सो इथे मला काय पॅरामीटरमध्ये व्हॅल्यू भेटेल, कुठून क्लिक केला आहे मग फंक्शन, म्हणजे हा कुठून ट्रिगर झाला आहे. सो इथे इफ एल्स लिहिणार, इफ टॅब नेम इक्वल टू काय असेल, बेसिक असेल, जे व्हॅल्यू पाठवत आहे त्यासोबतच कोड लिहायचा आहे. समजा टॅब नेम बेसिक असेल तर, म्हणजे आपल्याला काय माहित पडेल की सध्या कोणत्या टॅबवर क्लिक केलंय, बेसिक टॅबवर. सो आपल्याला काय करायचं आहे, ह्या पर्टिक्युलर टॅब ह्या एलिमेंटला मला क्लास लावायचा आणि बाकीच्या दोन एलिमेंटचा क्लास रिमूव्ह करायचा आहे. सो इथे मी लिहिणार डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी फ्रॉम ब्रॅकेट. आता टॅब नेम इथं परत परत बेसिक लिहायची गरज नाही, ह्या व्हेरिएबलमध्येच मला टॅबचं आय डी भेटत आहे, कारण मी बघा आय डी आणि हे पॅरामीटरचे नावं सेम पाठवलं आहे, म्हणजे परत इथे बेसिक लिहिण्यापेक्षा हे टॅब नेमच यूज करा. जे टॅब नेम आलाय ते डॉट क्लास लिस्ट डॉट ॲड, आणि त्याला म्हणूया ऍक्टिव्ह क्लास लाव त्याला. ठीक आहे. मग एलसिफ, दुसरा एलसिफ लिहूया दुसऱ्या टॅबसाठी, वेअर टॅब नेम इक्वल टू दुसरा टॅब नेम आपला, दुसरा टॅब नेम असेल आपला प्रोजेक्टवाल्या टॅब नेमला क्लास लिस्टमध्ये समजा ऍक्टिव्ह असेल तर तो फक्त रिमूव्ह करायचा. सो ॲडच्या जागी रिमूव्ह. परत एलसिफ, आपल्याकडे सध्या 3 टॅब आहेत म्हणून फॅमिलीसाठी इथे पण रिमूव्ह करायचं आहे. पण आता हा कोड चालणार का सांगा बरं, विचार करून बघा. मी काय केलं इथे, आता हे जे आपण इथे हार्ड कोड केलं होतं बेस टॅब नेम, आता समजा बेसिक असेल तर कोणत्या, इथे आपल्याकडे 3 अँकर टॅग आहे, बेसिक प्रोजेक्ट आणि फॅमिलीवाले. समजा माझं टॅब नेम बेसिक आहे, तर मी काय केलं, आता हे टॅब नेमच्या जागी बेसिकच पाठवूया, कन्फ्युजन नको. बेसिकला क्लास लिस्ट ऍड केला ऍक्टिव्ह, पण ह्या इफ मध्ये अजून काय लिहावं लागेल, त्या तर दोघांचे रिमूव्ह करावे लागतील दोघांचे रिमूव्ह क्लास करावं लिस्ट. लागतील, राईट. सो यांना कॉपी लिस्ट करूया, रिमूव्ह करायला लागेल आणि एल्सचा ऍड करायला लागेल. प्रोजेक्ट आणि फॅमिलीला रिमूव्ह करूया, बरोबर. तसंच आता हे तिन्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो सगळीकडे. प्रोजेक्टमध्ये फक्त प्रोजेक्टला ऍड करायचं, बाकीच्यांना रिमूव्ह, आणि फॅमिलीमध्ये फॅमिलीला ऍड करायचं, बाकीच्यांना रिमूव्ह. ठीक आहे, हे टेस्ट करून घेऊया. हा आपला एकदम खूप लांबलचक कोड झालाय, पण ठीक आहे, नॉलेजनुसार आता ज्या लेवलवर आहात तेवढं हे समजेल. ठीक आहे, इनिशियली काहीच सिलेक्ट नाही आहे. सो लेट से मी प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं, काय गडबड आहे, लागत का बरं नाही आहे. ठीक आहे, लेट से मी प्रोजेक्ट डिटेलला क्लिक केलं, सेव्ह नाही झाला.
ठीक आहे. आता समजा मी प्रोजेक्ट डिटेलवर क्लिक केलं, माझा फंक्शन कॉल झाला. आता सध्या माझा टॅब नेम काय बेसिक, सो तो बेसिकच्या आतमध्ये जाणार. टॅब नेम प्रोजेक्टवर क्लिक केला आहे. ओके, प्रोजेक्टच्या आतमध्ये गेला. बघा प्रोजेक्टला दिसतंय ॲक्टिव्ह क्लास. तसंच फॅमिलीवर क्लिक केलं, त्याला ॲक्टिव्ह झाला. एक काम झालं आपलं, ज्याच्यावर क्लिक करतोय त्याला ॲक्टिव्ह क्लास लागला. आता दुसरं काम, की ज्या टॅबवर मी क्लिक केलंय त्याचा खालचा डिव दिसला पाहिजे. आणि खाली आपल्याकडे कसे आहेत, 3 डिव आहेत HTML मध्ये. बघा हे 3 डिव आहेत. ओके, आता याला ॲक्टिव्ह, येथे पण ॲक्टिव्ह क्लास लावलं की तो दिसतो. हे बघा, याला ह्या पहिला जो डिव आहे त्याला ॲक्टिव्ह क्लास लावलाय, सो माझा डिव दिसतोय. हा, पण बाकीचे 2 हाईड आहेत. त्याला फेड हा क्लास लावलाय. फेड हा नथिंग बट काय करतो, डिस्प्ले नन वगैरे काहीतरी CSS असेल. सो आपल्याला काय करायचं आहे, आता इथे पण मी वेगवेगळे ID देऊन ठेवलं आहे. सो याच बटनच्या क्लिकवर अजून आपल्याला एक्स्ट्रा गोष्ट करायची आहे. आता इथेच, आता याला रियुजेबल कसं करतं ते बघूया. पहिले लॉंगचा कोड लिहून घेऊया. परत ह्या 3 गोष्टी कॉपी पेस्ट होणार. ओके, आता इथे काय होणार, ह्या 3 ID जाणार. बेसिक प्रोजेक्ट ड्यू, बेसिक ड्यू, प्रोजेक्ट ड्यू आणि फॅमिली ड्यू. त्याला आपल्याला ॲक्टिव्ह क्लास लावायचा आहे. हे बघा, हे खालचे पण जे कंटेनर आहे ना, ज्याच्यात आपल्याला कंटेंट दाखवायचं आहे, याला पण ॲक्टिव्ह क्लास आहे. ओके, जो ड्यू दाखवायचा आहे त्याला ॲक्टिव्ह क्लास, बाकीच्यांना फेड क्लास लावायचा आहे. सो कसं लिहिलं यांनी, आता आपल्याला ॲक्टिव्ह क्लास ॲड करावा लागेल आणि फेड क्लास रिमूव्ह करावा लागेल. 1 मिनिट, फेड क्लास काढून बघूया बरं दिसतं का. तर नाही दिसतोय ना, ठीक आहे. म्हणजे फेड क्लास नाही जरी लावला तरी चालेल, फक्त आपल्याला ॲक्टिव्ह ॲड करायचं आणि ॲक्टिव्ह रिमूव्ह करायचं. करून बघूया आता एवढं. सो आपला पहिला टॅब नेम आहे बेसिक. सो बेसिकमध्ये काय करायचं आपल्याला, हा जो बेसिक डिव आहे याला ॲक्टिव्ह क्लास लावायचा आहे, बाकीचे 2 रिमूव्ह केले. लेट्स कॉपी दिस, लेट्स पेस्ट इट. इथे हे ॲड जाणार प्रोजेक्टला आणि याला रिमूव्ह करूया. सेम लास्ट वन काय होतं आपलं, फॅमिलीला ॲड करायचं आहे आणि याला रिमूव्ह. ठीक आहे, टेस्ट करून बघूया पहिलं होतं की नाही. प्रोजेक्टवर क्लिक केलं, प्रोजेक्ट दिसतंय. फॅमिलीवर क्लिक केलं, बघा फॅमिली दिसतंय. बेसिकवर क्लिक केलं, म्हणजे ज्याच्यावर क्लिक करतोय तो डिव दिसतोय. दिसतंय. आता हे तुम्हाला असं वाटेल की टेक्स्ट चेंज होतं, टेक्स्ट नाही चेंज होतोय. इथे डिव आहे प्रॉपरली. आता डिव मध्ये कंटेंट नाही आहे जास्ती, म्हणून ते फक्त असं दिसतंय. सो आपला काम तर झालं, पण हा कोड कुठं ना कुठं लांब वाटतोय. किती सारा कोड झाला आणि काइंड ऑफ सेम 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 गोष्टी दिसतोय, राईट. आता थोडंसं विचार करा आणि कसं कमी करू शकतो ह्या कोडला. काय गोष्टी आहे ज्या रिपीट होत आहे, कसं करू शकलो, कसं करू शकतो बघा. ह्या कोडला आपल्याला ऑप्टिमाइज करायचा आहे. टास्क तर कम्प्लीट झाला आपला, पण हा जो कोड लिहिला हा कुठं ना कुठं खूप लांबलचक झाला. याला शॉर्ट करता आलं पाहिजे आपल्याला. सांगू शकता. रिमूव्ह आणि ऍड करायचे तिथं जर फंक्शन क्रिएट केलं आपण. 2 पॅरामीटर देऊन जर क्लास नेम बेसिक असेल तर क्लास प्रोजेक्ट आणि फॅमिली रिमूव्ह करा. 3 पॅरामीटर येतील मग. बघा आता मला एक सुचलंय, मी पहिले माझं सांगतो, बघा तुम्हाला कोणाकोणाला तसं सुचलंय. आता मी काय करू शकतो, एक फंक्शन बनविल. फंक्शन त्यात म्हणेल ॲड ॲक्टिव्ह क्लास. ठीक आहे. आता हे फंक्शन असं राहील ज्याला ID येणार, एलिमेंट टाईप. ठीक आहे. आणि याच्यात काय करणार मी, जो एलिमेंटची ID येणार तो मी इथे टाकेल आणि त्याला कोणता क्लास लावणार, ॲक्टिव्ह क्लास लावणार. असंच दुसरं फंक्शन बनवणार. फंक्शन रिमूव्ह ॲक्टिव्ह क्लास, याला पण एलिमेंट ID येणार आणि या फंक्शनमध्ये काय करणार, रिमूव्ह करणार क्लास ॲक्टिव्ह. ॲडच्या जागी रिमूव्ह. आता जिथे जिथे मला एलिमेंटला क्लास ॲड करायचा आहे तिथे तिथे मी हा फंक्शन ॲड करणार आणि जिथे जिथे रिमूव्ह करायचा आहे तो झाला. म्हणजे हे जे रिपीटेड होतं एवढा हा जो कोड होता, हे समजलं पहिलं लॉजिक माझं. कोणाला सुचलं होतं असं? हा सर मी केलाय हा. रिपीट करण्यापेक्षा नाही का, मी हा फंक्शन इथे हो. टाकला. आता जिथे जिथे मला ॲड क्लास करायचा आहे, फंक्शन कॉल करणार,
कोणता क्लास आहे? माझा एलिमेंटचा आयडी आहे हा बेसिक, इथे टाकलं. आणि त्यानंतर हे ऍड झाले. त्यानंतर दोन मला रिमूव्ह करायचे. सो रिमूव्ह क्लास. आणि इथे दोन एलिमेंट, आता हा फंक्शन काय करावं लागेल, मला दोनदा कॉल करावं लागेल. दोन एलिमेंटचे क्लास रिमूव्ह करायचे, फक्त आयडीज टाकायचे. म्हणजे ह्या दोघांचं काम नाही. तसंच हे आता कॉपी करतो मी ॲज इट इज खाली, ह्या खालच्या 3 साठी. बेसिक साठी ॲड करायचं होता, आणि ह्या प्रोजेक्ट ड्यू आणि फॅमिली साठी रिमूव्ह करायचं होतं. आता कुठं ना कुठं कोड कमी झाला, लाईन, नंबर ऑफ लाईन ऑफ कोड आहे, पण ते जे वर्ड्स होते ते तरी कमी केले आपण. हा अप्रोच समजला? तर रिमूव्ह ऍक्टिव्ह क्लास मध्ये प्रोजेक्ट डबल झाले, काय फॅमिली पाहिजे. हा, एक मिनिट. ठीक आहे, हा अप्रोच समजला? सगळ्यांना समजला हा अप्रोच? हो सर. आता याच्यातही जर बघितलं ना, हे फंक्शन अननेसेसरी, जसं आता हा फंक्शन आहे, अननेसेसरी कॉल होतोय दोनदा दोनदा, इथे दोनदा. याला कसं कमी करू शकलो पाहिजे? बघा ना, हा सेम फंक्शन 4दा कॉल झाला इथे. अजून काय करू शकतो की एकाच फंक्शन मध्ये माझं काम झालं पाहिजे? 2 आयडी पास करायचे वरच्याच त्याला. 2 आयडी रिमूव्ह करायला सांगायचे वरच्या फंक्शनला. राईट. सो त्याच्यासाठी दोन नाही, मग किती असू द्या ना. इथे बघा, या फंक्शन मध्ये किती एलिमेंट रिमूव्ह, किती एलिमेंट वरनं क्लास रिमूव्ह करायचा आहे? 4 वरनं. दिसतंय? 4 एलिमेंट आहेत ना. हा पण एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे, याला पण रिमूव्ह करायचा आहे, याला पण रिमूव्ह करायचा आहे, याला पण. 4 एलिमेंटला रिमूव्ह क्लास करायचा आहे, बरोबर? तुम्ही दोन कुठून म्हणताय? दोन का बरं म्हटलं, मला नाही समजलं. 4 रिमूव्ह करायचे ना मी आपल्याला. एकच कन्सिडर केलेले वरचे नाही नाही, हे 4 4 रिमूव्ह पकडा ना, करायचे. 4 आहे ना. 4दा फंक्शन कॉल झाला रिमूव्हला, ऍडचा 2दा झाला. आता हा, हे फंक्शन कसे होते की या फंक्शनला एक एक एलिमेंट पाठवला की तो त्या एलिमेंटची आयडी रिमूव्ह, म्हणजे त्या एलिमेंटला क्लास ऍड आणि रिमूव्ह करायचा. आता मला असं फंक्शन पाठवायचं आहे ज्याला मी अरे ऑफ पॅरामीटर्स पाठवणार. असा फंक्शन बनवायचा आहे ज्याला मी कधी 2 पाठवेल, कधी 3 पाठवेल पॅरामीटर, म्हणजे डायनॅमिक पॅरामीटर पाठवायचे. आता ज्यांना रेस्ट ऑपरेटर माहित नाही, थोडंसं बघून घ्या. नाही समजलं तर मी परत सांगेल की रेस्ट ऑपरेटर काय असतं. आता मला असा फंक्शन बनवायचा आहे ज्याला मी मल्टिपल पॅरामीटर पाठवणार. मग ते पॅरामीटर कधी 1 पाठवेल, कधी 2 पाठवेल, कधी 3 पाठवेल. आणि मग जेवढे पॅरामीटर आले ना त्याच्यावर फॉर लूप फिरवेल आणि मग आपलं ऑपरेशन करेल. ओके. सो आता मला असं फंक्शन बनवायचं आहे ज्याला मी, हे जे 4 वेळा लिहिलं ना मी रिमूव्ह करण्याचं, तर हे 4 वेळा न लिहिता रिमूव्ह क्लास नावाचं फंक्शन क्रिएट केलं, आणि त्याला मी काय करणार, 4 एलिमेंट आयडीज पाठवणार. असं हे जे आपण लिहिले ना इथे, बाबा बेसिकचं रिमूव्ह कर, फॅमिलीचं रिमूव्ह कर, प्रोजेक्ट ड्यूला रिमूव्ह कर, फॅमिली ड्यूला रिमूव्ह कर. समजलं? असा मला फंक्शन बनवायचा, म्हणजे मी हे, हा जो फंक्शन आहे हा 4 वेळा लिहायची गरज नाही पडली पाहिजे मला. नथिंग बट हे नंबर ऑफ लाईन्स इन्क्रीज केल्या ना आपण. पण हे जर समजा असं असेल की याला जेवढे मी आयडीज पाठवले ड्यूचे, तेवढे त्याने ऍट अ टाइम रिमूव्ह केलं, तर माझं एका लाईनमध्ये काम झालं. हे 4 लाईन न लिहिता 3 लाईन वाचवल्या मी. आता असा फंक्शन बनवूया. फंक्शन काय नाव दिलं आपण? रिमूव्ह क्लास. ठीक आहे. आता कधी इथे 2 पॅरामीटर येईल, कधी 3 येईल, किंवा कधी किती येईल, वेगवेगळं होऊ शकतं. सो इथे आपल्याला म्हणजे असा फंक्शन बनवायचा आहे ज्याला पॅरामीटर फिक्स नाही आहे, कधी 2 येईल, कधी 3 येईल. सो असा फंक्शन समजा तुम्हाला बनवायचं असेल ना, तुम्हाला रेस्ट ऑपरेटर यूज करावा लागतो. जसा स्प्रेड ऑपरेटर होता, स्प्रेड ऑपरेटरमध्ये 3 डॉट लिहायचो. जस्ट लाईक दॅट, फंक्शनमध्ये जेव्हा आपण पॅरामीटर बनवतो ना, तेव्हा तिथे 3 डॉट द्यायचं आणि पॅरामीटर लिस्ट म्हणतो मी. आता पहिले डिबगर लावून दाखवतो की कसं दिसतं हे. ठीक आहे. आता हे 4 मी हे जे लिहिले होते याला काढून टाकूया. एकदाच फंक्शन हा कॉल केलाय. ठीक आहे. आता याला समजा मी क्लिक केलं, फंक्शन का बरं नाही कॉल, हा नाही फंक्शन नाही कॉल झाला का बरं? डिबगर लावलाय ना मी.
रिमूव्ह क्लास बेसिकवर कॉल केला आपण. सॉरी. आपण सध्या काय केलंय, बेसिक डिटेलवाल्या इफ स्टेटमेंटमध्ये तो फंक्शन कॉल केलाय. आता समजा मी बेसिक डिटेलवर कॉल केला, इथे गेला, आतमध्ये गेला, आणि आता बघा हा फंक्शन कॉल केला. या फंक्शनला मी किती पॅरामीटर पाठवले, 4. बघा इथे पॅरामीटर लिस्टमध्ये काय दिसतंय, दिसतंय जेवढे पॅरामीटर पाठवले आपण हा फंक्शन कॉल करताना, जेवढे पॅरामीटर आर्ग्युमेंट पाठवले ते ॲज अ अरे आपल्याला इथे भेटले. दिसलं. आता मला काय भेटलं, अशा पॅरामीटरमध्ये नथिंग बट ह्या काय आहेत, आयडी आहेत ना एलिमेंटच्या. सो मला एलिमेंटच्या आयडी भेटल्या. आता मी फॉर लूप फिरून जो कोड मी इथे एका याच्यासाठी लिहिला होता, आता मी फॉर लूप फिरवू शकतो, कारण पॅरामीटर लिस्टमध्ये मला नथिंग बट काय भेटलाय, अरे भेटलाय. सो मी इथे फॉर लूप फिरवतो. कशावर फिरवायचं आहे, पॅरामीटर लिस्ट डॉट लेंथवर. आणि इथे काय करायचं, हे जे लाईन लिहिली होती मी रिमूव्ह क्लासवाली, ही फक्त इथे टाकणार, आणि इथे हे स्टॅटिक एलिमेंट आयडीच्या ॲक्सेसच्या जागी स्क्वेअर ब्रॅकेट अरे आणि इंडेक्स. म्हणजे जो कोड, म्हणजे आता आपण असा फंक्शन बनवला ज्याला 2 पॅरामीटर पाठवा, 3 पॅरामीटर पाठवा, तो सगळ्यांसाठी एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता सेम इथे आपण हे 4 पाठवले. ठीक आहे. आता इथे कोणते कोणते एलिमेंट रिमूव्ह आले ते पाठवावं लागेल. बेसिक हा ॲडवाला आहे, फॅमिली आहे, बेसिक ड्यू हा रिमूव्ह वाला आहे, आणि फॅमिलीवाला आहे. ठीक आहे. सो जे जे रिमूव्ह आलं होतं ते काढून टाकूया. म्हणजे जे 4 फंक्शन लिहित होतो त्याच्या जागी आता तेच काम आपलं एका फंक्शननी केलं. आता इथे काय करायचं आहे, बेसिक रिमूव्ह करायचं आहे, प्रोजेक्ट टाकायचं आहे, इथे फॅमिली असू द्यायचं आहे. हे 2 निघाले. बेसिक इथे आहे, प्रोजेक्टिव्ह इथे टाकायचं आहे, हे 2 निघाले. ॲडवाला आला. जसं आपण ॲडसाठी रिमूव्हसाठी केलं ना, तसंच ॲडसाठी पण करूया. पहिले हे टेस्ट करून घेऊया प्रॉपरली काम करतंय की नाही. क्लिक केलं, बघा प्रोजेक्ट डिटेल दिसतंय, फॅमिली डिटेल क्लिक केलं, सेम वर्क करतंय. सो आपण हा फंक्शन बनवला ज्याने सगळं काही डायनॅमिक झालं, राईट. म्हणजे तुमचा कोड पण कमी झाला. ओके. आता असंच सेम फंक्शन आपण आपल्या ॲडसाठी पण करूया. फंक्शन ॲड क्लास राऊंड ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट. आता या फंक्शनला डायनॅमिक पॅरामीटर येणार आहे, म्हणून डॉट 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 पॅरम्स काही नाव द्या. पॅरामीटर लिस्टच द्यायला पाहिजे, काय नाही, पॅरामीटरचं नाव आहे फक्त. समोर काय लावायचं, डॉट डॉट डॉट. याला म्हणतात रेस्ट ऑपरेटर. हे रेस्ट ऑपरेटर झालं. समजा तुम्ही 3 डॉट 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 फंक्शन राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहिताय तर ते रेस्ट ऑपरेटर होतं. आणि तेच अरे आणि ऑब्जेक्टला कंबाईन करण्याच्या वेळेस जेव्हा यूज करतो, हे सेम 3 जे डॉट आहे ते स्प्रेड ऑपरेटर म्हणून बोलल्या जातात. ओके. सेम फंक्शन कॉपी पेस्ट फॉर लूप, आणि ते काय करायचं आपल्याला, फक्त ॲडच्या जागी रिमूव्हच्या जागी ॲड करायचं. आता जिथे जिथे ॲड होतं तिथे तिथे हा फंक्शन कॉल करू, आणि काय करायचं आहे, 2 पॅरामीटर पाठवायचे. म्हणजे आपला कोड बघा किती कमी कमी होत आला. हा पहिला पॅरामीटर कॉमा दुसरा पॅरामीटर. समजलं. प्रोजेक्ट आणि प्रोजेक्टिव्ह. फॅमिली आणि फॅमिली ड्यू. बघा किती छोटा कोड होऊन गेला आपला. आता हे वरचे 2 फंक्शन बनवले तर याचं पण काम नाही झाला. कोड कमी, सेम वर्क करेल आपलं. बेसिकवर क्लिक केला, नाही काहीतरी अच्छा, ते फंक्शनचं नाव चेंज केलं ना आपण, पॅराम्स आहे ना, पॅरामीटर लिस्ट नाही आहे. कोड ब्रेक झाला त्याच्यामुळे. बघा दिसतंय. याला पण कमी करता येतं. हे 2 फंक्शनच्या जागी एक फंक्शन आणता येईल. सांगा कसं. या 2 फंक्शनच्या जागी एक फंक्शन आणता येतं. पॅरम्स म्हणून हा, ऍक्टिव्ह झाले आणि रिमूव्ह झाले. आता कसं होईल, करता तर येईल, पण आपण हा फंक्शन कसा बनवलाय,
आता माझ्या डोक्यात कसं आलं होतं की हे दोन फंक्शन न बनवता एक फंक्शन इथे काय म्हणूया त्याला, पॅरामीटर ऍड करूया. हे म्हणजे एक्स्ट्रा पॅरामीटर ऍड करूया, पण आपण ऑलरेडी रेस्ट ऑपरेटर यूज केला आहे. सो ऑब्व्हियसली जितके तुम्ही पॅरामीटर पाठवणार तुम्हाला इथेच भेटेल. सो मग याच्यात कसं करू शकता, पहिला पॅरामीटर जो असेल ना तिथे व्हॅल्यू पाठवा, ॲड आहे की रिमूव्ह आहे. मग इथे आपण तो पहिला पॅरामीटर इथून काढून, म्हणजे कोड होईल, दोन फंक्शन्स एका फंक्शनमध्ये करू शकू, पण ते सिम्पल नाही राहणार, थोडंसं कोड कॉम्प्लिकेटेड राहणार. पण हे एवढं जे लिहिलं ना एवढंही सफिशियंट आहे. ओके. सो आता हे सेम गोष्ट अँग्युलर आणि रिॲक्टमध्ये करायची असेल तर कोड थोडासा वेगळा असेल, पण बेसिक लॉजिक हेच असेल. अँकर टॅगवर तुम्ही क्लिक इव्हेंट लिहिणार, राईट, आणि मग तुमचा कोड लिहिणार. कोड चेंज होणार पण लॉजिक हेच असेल. आता इथे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडीने सगळं होतं, तिथे आपण डायरेक्टली कंडिशनल रेंडरिंग करतो, एनजीप यूज करतो अँग्युलरमध्ये, किंवा इकडे कंडिशनल रेंडरिंग करतो. मल्टिपल हे जे आपण इथे लिहिलं तिथे आपला यूएस डायनॅमिक असतो, तर इथे तुमचं ॲट द रेट आणि सॉरी कर्ली ब्रॅकेट्स आणि कंडिशन असेल. सेम गोष्ट म्हणजे हे आपण जावास्क्रिप्टमध्ये बघतो, पण सेम रिॲक्टमध्ये करायचं असेल तर तुम्हाला रिॲक्टमध्ये तर अजून इझी आहे. प्रत्येक क्लिकच्या वरती एक व्हेरिएबल बनवायचं आहे, स्टेट बनवायचं, आणि त्या स्टेटमध्ये हे जे पॅरामीटर पाठवणार ना ते स्टोअर करून ठेवायची, किंवा सेम अँग्युलरमध्ये एक व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं, आणि इथे एनजीपमध्ये किंवा तुमच्या याच्यात त्या व्हेरिएबल सोबत इक्वल टू सोबत चेक करत जायचं. म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये ॲट अ टाइम एकच व्हॅल्यू असणार आहे, आयदर धिस ऑर धिस ऑर धिस. मग हे तिन्ही जे डिव आहे ना हे आपल्या कर्ली ब्रॅसेसमध्ये असतील. समजलं? सो रिॲक्ट किंवा अँग्युलरमध्ये अजून कोड कमी होईल, पण जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला थोडंसं लॉजिक डेव्हलप करायला इझी जातं. हे एवढा कोड आपल्याला अँग्युलर किंवा रिॲक्टमध्ये नाही लिहावं लागत, तिथं अजून शॉर्टकट आहे. पण लॉजिक डेव्हलपमेंटसाठी का बरं जावास्क्रिप्ट बेस्ट आहे? कारण सगळे फंक्शन आणि सगळ्या गोष्टी आपल्याला हाताने लिहावं लागतात. रेडीमेड काहीच अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला फंक्शन्स पॅरामीटर्स ह्या सगळ्यांसोबत खेळायला वेळ भेटते. म्हणून लॉजिक डेव्हलपमेंट करताना कधीही आपण नॉर्मली जावास्क्रिप्ट सोबत ट्राय करतो. सो क्लिअर आहे हा. आपण स्टार्ट एकदम बेसिक कोड सोबत केला, मग त्याला ऑप्टिमाइज करत गेलो. आता दुसरा टास्क बघा, दुसरा इझी आहे, हा ट्राय करून बघा. आता बघा की मी काय म्हटलं, क्रिएट अरे ऑफ हॉबीज. आपल्याला एक अरे ऑफ हॉबीज बनवायचा आहे, स्ट्रिंगचा अरे बनवा, त्याच्यात काही हॉबीज ठेवा. आणि हा जो ULLI आहे हे ULLIच आहे, हे अजून बुटस्ट्रॅपवरनंच उचललंय मी, दाखवतो. हे बघा ULLI आहे, लिस्ट ग्रुप. हे LI फक्त डायनॅमिक करायचं आहे. काय कराल, फॉर लूप फिरवाल, LI क्रिएट कराल, LI मध्ये हा क्लास ऍड करा, टेक्स्ट ऍड करा, आणि LI UL मध्ये अपेंड करत जा. जावास्क्रिप्टमध्ये अँग्युलर किंवा रिॲक्टमध्ये अजून इझी आहे. अरेवरती डायरेक्टली मॅप किंवा फॉर लूप यूज करा. त्यानंतर ज्या LI वर क्लिक करेल, आता मल्टिपल सिलेक्शन घ्यायचं आहे. लेट से आता मी जस्ट याला ऍक्टिव्ह क्लास लावला आहे, ज्याला सिलेक्ट करू त्याला ऍक्टिव्ह क्लास पण लावायचा आहे. लेट से मी ऑनलाईन गेमिंगवर क्लिक केला, हा सिलेक्ट झाला, ड्रॉइंगवर क्लिक केला, हा सिलेक्ट झाला, सिंगिंगवर क्लिक करा, मल्टिपल सिलेक्शन आहे. याच्यात दोन वेज करू शकतो, एक तर सिंगल सिलेक्शन पण करून बघा आणि मल्टिपल सिलेक्शन पण. आणि गेट सिलेक्टेडवर जे मी सिलेक्ट केलंय ते इथे प्रिंट करून दाखवायचं. हे करून बघा.